गडिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील बडगाव पुलावर सध्या पाणी आल्याने चंदगडचा कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा थेट संबंध आता तुटला आहे। आज सकाळी 7च्या सुमारास हे पाणी बडगाव पुलावर आलेलं होतं। अजूनही या पुलावर पाणी आहे। गडिंग्लज पोलिसांनी बडगाव पुलावर सध्या बॅरिकेड्स लावून हा मार्ग रोखून धरलेला आहे। त्याला पर्यायी मार्ग गजरगाव मार्गे देण्यात आलेला आहे असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। बडगाव पुलावर अजूनही 2 ते 2.5 फूट पाणी असल्याने हा मार्ग सध्या पूर्णपणे बंद केलेला आहे। आपण चंदगडचा कोल्हापूरशी जो थेट संबंध होता तो तुटण्यात येतो। त्यामुळे शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, विद्यार्थी रुग्ण असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात। तुर्तास बडगाव पुलाचा जो प्रश्न आहे तो सध्या रेंगाळतच पडलेला आहे। तब्बल 40 वर्ष हा प्रश्न रेंगाळत पडल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। पूल हा आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकताय बडगाव पुलावरील जे लाईव्ह दृश्य आहेत ते आपण बघू शकताय कशा पद्धतीची इथं पूर परिस्थिती निर्माण झालेला आहे। चंदगडचा जो कोल्हापूरशी असलेला थेट संबंध आता तुटलेला आहे। त्यामुळे नागरिकांना वळसा घालून गडिंग्लजकडे आणि कोल्हापूरकडे यावं जावं लागत आहे। त्या पोलीस प्रशासनाने इथं दोन्ही बाजूस बॅरिकेडिंग करून रस्ता हा रोखून धरलेला आहे। त्यामुळे नागरिकांना देखील आता त्रास होत आहे। बडगाव पुलाचा प्रश्न हा गेली 40 वर्ष रेंगाळत आहे। बडगाव पुलासाठी खासदार शाहू महाराज यांच्या माध्यमातून जो 40 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे याचं दिवाळीनंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। तुर्तास गेली 40 वर्ष जे नागरिकांना त्रास सहन करावं लागत आहे तो या निधीच्या माध्यमातून बडगाव पुलाचं काम झाल्यानंतर सुटका होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतोय कशा पद्धतीची इथे बडगाव पुलावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। दरवर्षी हा पूर येतो आणि चंदगडचा जो कोल्हापूरशी असलेला थेट संबंध तुटतो। बडगाव पूल हा पाण्याखाली जातो। त्यामुळे व्यापारी वर्ग असेल, नागरिक असतील, विद्यार्थी असतील अशा असंख्य वर्गांना इथे त्रास मनस्ताप सहन करावा लागत असतो। त्यामुळे बडगाव पूल होणे हे काळाची गरज आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर या बडगाव पुलाची उंची वाढवून नागरिकांची या त्रासातून सुटका व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। सत्यवर्धन न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।